कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, एक काळ क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलेल्या वेळेअभावी क्रिकेटपासून सध्या दूर असतात, पण त्यांची उपस्थिती जेव्हा जेव्हा दिवा संघ खेळतो तेव्हा तेव्हा आपण बघत असतो. या आपण वळूया पुढील सामन्याकडे. ऐकूया धावतं वर्णन बाळू पाटील यांच्या दमदार आवाजात. धन्यवाद. थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जीवदान क्रिकेट संघ साबे आयोजित साबे चषक 20-25 आपण दमदार आयोजन पाहतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आपण तर अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला हर्षी 11 वडवली सी संघ, अरविंद वत्रे काकांनी हा संघ पुरस्कृत केलाय, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी नारिवली संघ. नारिवली गाव म्हटलं तर 40+ खेळाडू आमचे राजीव काटे असतील, शरद पाटील असतील, रामदादा असतील, संपूर्ण विश्वनाथदादा असतील, त्यांचं सहकार्य लाभतं 40+ संघाला. आणि नारिवली गाव म्हटलं तर आमची आपण तर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि नारिवली गावची धगधगती तोप जगदीश पाटील यांचा गावचा हा संघ. प्रचंड आवाजात गोडवा. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला ब्रावो आणि ब्रावो 2 चेंडू घेऊन जा, कारण त्यानंतर चॉईस चेंडू नसणार आहे. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. तुमच्याकडे एक रिव्ह्यू असणार आहे, तो तुम्ही हाईट फॅक्टरसाठी वापरू शकता. पंचांना जर वाटलं तर रनआउटसाठी अंपायर घेऊ आपण तर तिसऱ्या पंचाची मागणी करू शकता. बाळा माने सरांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. सुचित कदमला देखील आपण पाहू शकता. आमचे तिसरे पंच विनोद हे देखील आपण भोजन करतायत. सामना सुरू होतोय. दोन बॅटर मैदानात गेले त्यावेळेला ब्रावो आणि विशाल पाटील ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. दोन्ही गावं बाजूबाजूलाच आहेत. दोन्ही गावांचा सराव करण्याचा मैदान देखील बाजूबाजूलाच आहे, पण आता गावासाठी प्रतिष्ठा पणाला लागली. करणला देखील आपण पाहू शकता. संतोष काटे यांचे सुपुत्र माने सर, जरा थोडस आता खेळाडूंना टायमिंग द्या आपण. निखिल आला गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. निलेश पाटील साहेबांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान आपण पाहिले तर ज्यांचं आगमन होतंय थोड्याच वेळात. ओ पहिला चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालंय. माजी महापौर ठाणे आपण तर ठाणे महानगरपालिकेचे आपण तर रमाकांतजी मडवी साहेब यांचं आगमन होतंय. त्यांचं आपण शाब्दिक सुंदरांनी हार्दिक स्वागत करूया. थोड्याच वेळात ते इथे उपस्थित होतील. प्रचंड क्रिकेटची आवड या साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ एज आणि जेल ड्रॉप, वेगवान चेंडू त्या इन्स्ट्रक्शनने चूक केली आहे. याच दरम्यान रमाकांतजी मडवी साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. संघर्ष काय असतो या व्यक्तीने जाणलंय. संघर्षातून राजकारण काय असतं ह्या व्यक्तीने जाणलंय. आणि कसं इतरांची आपण पाहिले तर आपल्या राजकारणातून इतरांची मनं कशी वळायची ते ह्या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याबद्दल रमाकांतजी मडवी साहेब आपलं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. ओ स्वीप करायचं होता, लिडिंग एज झेलची शक्यता आहे.
कॉड बियांचं अपील केलं. 1 मिनिट पंच बातचीत करतायत. चेंडू लागलाय कुठे एक्झॅक्टली पाहतायत पंच, विचारपूस करतायत. का विकेट कुणाचा? ब्रावोचा. या आधी विकेट झेल सुटला होता. आता पंच काय डिसिजन दे पाहिजे? बाळा माने सर, मॅन फ्रॉम कल्याण, एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. येस, नोट आउट, गुड डिसिजन. बाळा माने सरांना माहिती होते चेंडू लागलाय कुठे, पण स्क्वेअरलीच्या पंचांबरोबर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या वेळेला निखिल भोईर पॉवर प्लेच्या षटक करतो, चांगली गोलंदाजी करतोय. प्रकाश पाटील साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही, आपण त्या रमाकांतजी मंडवी म्हटलं तर शिवसेनेचा बुलंद आवाज अजयजी भगत देखील त्यांच्या सोबतीला आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. निखिल गोलंदाजी मार्कवर टाकला, ब्रावोला आपण पाहू शकता. हो, चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला या वेळेला. षटकावरला चेंडू फील्ड होतोय. गुरुनाथ आहेत तिथे. 1 धाव संख्या आपण तर खातं उघडलं जातं या वेळेला. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे एकमेकाच्या जमेच्या बाजू काय आहेत. ड्रेस कोड बघा किती चांगला आहे, पिंक आणि व्हाईट. दोन्ही ग्राउंड मध्ये जर बघितलं ना, डाव्या बाजूला जर आपण इथून जाताना या साईडने गेलो तर वडवलीचं मैदान आहे, आणि त्या साईडला बघितलं तर उजव्या बाजूला बघितलं तर नारिवलीचं मैदान आहे. तिकडून येताना डाव्या बाजूला नारिवलीचं मैदान आहे, उजव्या बाजूला वडवलीचं आहे. निखिल ओ खोलवर टपाचा चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. एक्स्ट्रा कव्हर चेंडू चाललाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. नकार दिलाय. गुड थ्रो, खूप चांगली फेकी. धावसंख्या आपण आपण पाहू शकता 2 धावा. हर्षिल 11. त्यापर्यंत वडवली सी संघ प्रथम बॅटिंग करतोय. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता देसाई मोरेश्वरचा संघ इनेक्शन मध्ये त्यांच्या अगेन्स्ट बेतोडा संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. तर दोन्ही संघ इथे आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. निखिल स्ट्रायकेलला आपण पाहू शकता. ब्रावो स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. आपण आता बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या धावफलकाती फक्त आणि फक्त आपण आता 3 धावा. काय गोलंदाजी केली निखिलची. गोलंदाजी आपल्याला टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी केली त्याने. पॉवर प्ले मध्ये आपण तर पहिल्या षटकातच पॉवर प्लेच्या 3 धावा दिल्यात. घडी जरी बाद केल्यास पण अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. एक लेख आपण आता बायची देखील धाव आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर सापाड संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. सेमी फायनल मध्ये त्यांनी दातिरी संघाला पराभूत केलं. मोतीराम दळवीच्या मार्गदर्शनाने तो संघ खेळतोय. आज आपण बघितले तर 2 स्पर्धेमध्ये अंतिम दिवस आहेत. दैसर रजनी आज अंतिम दिवस. बाबूशेठ पाटील चषकाचा देखील अंतिम दिवस. दैसर मध्ये खार्डीला आपण तर नाईट रजनी मध्ये खार्डी संघ पोहोचलाय. आणि आज इथे देखील आपण पाहू शकता कुंटा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. बाबूशेठ पाटील चषक प्रजेश पाटील यांनाच बाबूशेठ म्हणलं होतं. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी यावेळेला गुरुदास येतोय, एक अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकिंगला ब्रावोला आपण पाहू शकता. हो, लाईन पावी लागणारे पंच वाईड ची खून करताय. धाव संख्या धावफल करते 4 धावा आपण पाहू शकता. एक धाव फार महत्वाची. साबा चषक आपण पाहू शकता. साबे चषक 20-25 दमदार आयोजन. जीवदानी क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबे चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. गुरुदास हो, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्यात. एक्स्ट्रा कव्हरवरनं चूक होणार नाहीये. ब्रावो बाद होतोय. जीवदान मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये, पण त्या जीवदानाचा फायदा घेतला नाहीये. बॅटर बाद.
सोडतोय बघा 37 रुपये ब्रावो. एक जीवदान मिळालं ते पण जीवदानाचा फायदा उचलला नाहीये. 6 चेंडूमध्ये 1 धाव. नेहमी चांगला स्ट्रायकर राखणारा बॅटर आज लवकर बाद होतो. विनीत आलाय. विनीतला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण नारिवली संघाची बॅटिंग देखील खूप स्ट्रॉंग आहे. आदित्य सारखा एक त्यांच्याकडे आदित्य गोरपेकर खूप चांगली बॅटिंग करतो. गुरुदासने एंड बदलला. आता विनीत स्ट्राइक एंडला. गुरुदास ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन गली पॉइंट. ऑन साइडला वळवलं यावेळेला सॉफ्ट हँडने चेंडूला. गुरुदास जातोय चेंडूला फीड करतोय सहजतेने फीड करतोय. त्याला मध्ये गाई घालून चालणार नाहीये. बॅकिंग नव्हती करण येतो बॅकिंग देतोय. धावसंख्या अपलगती 1 बॅटर बाद. हर्षी 11 आपण तर वडवली सी संघ 5 धावा धावफल करते आपण पाहू शकता. ओ फटका चांगला यावेळेला इनसाइड आउटचा फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट दिशेने. जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. विशाल आणि आपण विनीत ही जोडी मैदान आपण पाहू शकता. विनीत डावखुरा बॅटर आहे त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण पुढे आपण पाहू शकता. ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण बॅकफूट पॉइंटला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण पॉइंटला आहे. पॉइंट आणि गलीमध्ये भरपूर मोठी गॅप आहे. ओ एज बॅटर बाद. विनीत देखील मैदानावर काही जास्ती केलं नाही त्यांनी. बाद होता नवीन बॅटर तो सागर येतोय. सागर पाटील. दोन बाद आपण पाहू शकता. हर्षी 11 वडवली सी संघ 6 धावा. सुरुवात चांगली झाली नाहीये. विनीत देखील लवकर बाद झालाय. सागर आणि विशाली जोडी मैदान आपण पाहू शकता. माताडीने मग चेस करताना धावा केल्या. माताडीने पण चेस केल्या. दिव्याने पण चेस केल्या. त्या तिसऱ्या मॅच मध्ये काय होतं पाहायचंय. टॉस जिंकलाय नारिवली संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चेंडू देखील खूप चांगला ऑन साइडला वळवलं यावेळेला. स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फीड करतात. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रू. बॅकिंग नव्हती बघा. आदित्य तिथे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दाखल करते. 2 धावा. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते. 8 धावा आपण पाहू शकता. आदित्य या संघाचा एक स्ट्रायकर बॅटर आहे. सलामीचा बॅटर आहे. स्ट्रायकरला सागरला आपण पाहू शकता. पिट्टूचं षटक आहे. धावा येत नाहीत. हर्षी 11 वडवली सी संघासाठी आता इथून कोण सागरला आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. प्रचंड गुणवत्ता आहे. पण त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. बॅटिंग करावी लागणार आहे त्याला. गुरुदास. हो चांगला चेंडू यावेळेला फुल इंडिव्हिज्युअलचा चेंडू आपण आता ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. धावसंख्या दाखल करते पण 1 ने पुढे सरकते. 9 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 2 बॅटर बाद झाले आहेत. धावा येत नाहीत. धावा करणं फार गरजेचं आता. सागर आणि विशालला आता इथून काहीतरी करावं लागणार आहे. कोणत्या तरी एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागणार आहे. कारण गुरुदासचं एक षटक संपलंय. एक षटक संपलंय. आपण तर निखिलचं षटक संपलंय. नारिवली 40+ विचार केला तर 2 ट्रॉफ्या त्यांना मिळाल्यात यावर्षी. विचार केला तर ठरण्याची तेच पण स्पर्धा जिंकली त्यांनी. 40+
रेग्युलरच्या मी सांगतोय, रेग्युलरच्या माहिती आहे 3 जिंकल्यात त्या. लगेच 12 खेळ सांगतोय बाळू पाटील 3 जिंकल्यात. हा अभिमान पाहिजे. असं का कलंदाजी मार्कवर निखिल होतोय. रॅटम उर्दकडे मार्क होतोय. शपल झाले ऑन साइडला पाठवून दिलं यावेळेला. फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. टाकला आणि त्याला पाठवून दिलं फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 धावा. निखिल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सागरला आपण पाहू शकतो. हो वेल लेफ्ट केलाय. पंच वाईटची खूण करताय. धावांच्या धावाने भर धावसंख्या धावा फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा. सुपर संडे रविवार सुट्टीचा दिवस. शाळकरी मुलं देखील भरपूर प्रमाणात आले आहेत. मग संध्याकाळी अव्याक्यातला जर पारितोषिक लागलं तर अजून प्रेक्षकांची गर्दी वाढेल. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला निखिल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सागर पाटील आपण पाहू शकता. हो चांगला वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटने ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. आज आपण तर साबे चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतो. त्याचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील आपण तिसरी मॅच पाहतोय. 2 मॅचेस जिंकून गावदेवी माताडी संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. तसं बघायला गेलं तर चौथी मॅच आहे. हो पुन्हा एकदा शॅपलोन स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं होतं. इथे काय घडलं. गोलंदाज नव्हता बॅकिंगला. निखिल पुढे आले आणि त्याचा फायदा उचलला. सागर आणि विशाल या जोडीने धावसंख्या धावफल करते 1 ने पुढे सरकते. बायच्या स्वरूपात धावसंख्या 15. तिसरं षटक प्रगती पथावर. ड्रिंक्स ब्रेक आमचे 12वे खेळाडूच मैदानात जातील. त्या मैदानी सज्ज राहायचंय. चेंडू वाक्यात अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. निखिल हो डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. त्यांना बीट करून पंचांचा इशारा काय येतोय. षटकार. बघा स्ट्राईक रोटेट झाले. त्याचा फायदा मिळालाय. हर्षिल येऊन वडवली सी संघाला. निखिल हो बॅक पुढे गेलाय. स्क्वेअर कट केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. षटकार. सचिन पाटीलचा योग्य डिसिजन आलाय. कारण खेळाडू थोडं संतुलन बिघडलं. झेल चांगला पकडला पण स्क्वेअर कट खूप चांगली केली होती. धावसंख्या वेगाने वाढते. सलग 2 षटकाराने 27 धावा आपण पाहू शकता. सचिन पाटील होते म्हणजे खेळाडूला सांगायलाच काय नको ना की झेल पकडलाय म्हणून. हेच तर वैशिष्ट्य ना सचिन पाटीलचं. आयोजन समितीमध्ये ते देखील आहेत. आयोजक आहेत प्रमुख. निखिल या षटकामध्ये थोडासा महागडा होतोय. पुन्हा एकदा लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. संदेश आहेत. काही सन्मान इथे आम्ही करतोय आता. तर आपण पहिले तर लोकप्रिय व्यक्तिमत्व आपण तर ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर साहेब आपण तर माजी महापौर रमाकांतजी मडवी साहेब यांचा सन्मान केला होता आयोजन कमिटीच्या माध्यमातून. साहेब या आपला आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे त्यांचं आणि त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय.
सुखदेव पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. रमाकांतजी मडवी साहेब या आपला सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्र म्हटला तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या व्यासपीठावर आपला आदरपूर्वक असा सन्मान केला जातोय. प्रत्येक कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असते. या स्पर्धेची गोड आठवण माईची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित केले जाते. खूप खूप धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रमाकांतजी मडवी साहेब. नाही साहेबांची प्रेमळ माणसं साहेबांनी जपले आहेत. साहेब आमचे मेवणे तुमच्याबद्दल नेहमी सांगत असतात, सोपान पाटील बेतवड्याचे, की आमचे साहेब खूप चांगले आहेत, खूप कामं करतात आणि केली पाहिजेत. साहेब तुम्हाला जर माणसं जपवायची असतील ना तर फक्त शब्दांनी जपा, आपुलकीने जपा, कामं करून जपा. पैशाने सर्व काही विकत घेतात, आपण माणुसकी विकत घेता येत नाही, माणसं विकत घेत नाहीत. तर प्रकाश पाटील यांचं देखील सन्मान केलं होतं व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून. प्रणव आलाय गोलंदाजी मार्कवर. प्रणव गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सागरला आपण पाहू शकता. ओव्हरलॅप केलाय, पंच वाईडची खून करताय. तवांतर भर राहू शकत आपण कधी 28. शेवटच्या चेंडूवरती बॅटर देखील बाजार, पण आम्ही सन्मान देखील तेवढं घेत होतो. प्रणव तू सागर फुल टॉस आहे, व्यवस्थित मिडल होत नाहीये. डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चाला, मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली आहे. काय क्षेत्ररक्षण करतोय बघा आदित्य, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक ने धाव संख्या वाढते, धाव संख्या 29 धावा. आकाश पाटील आपण पाहू शकता. पाचव्या क्रमांकावरती आलाय. प्रणव गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला आकाशला आपण पाहू शकता. डावखुरे बॅटर आकाशसाठी ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉइंट लेग एक क्षेत्ररक्षण, लॉंग लेटला स्क्वेअर लेगला एक, मिड विकेटला तैनात आहे एक, लॉंग ऑनला आपण पाहू शकता. प्रणव तो आकाश, ओ चांगला चेंडू दा गुडलाय स्पडवरनं, सरळ चेंडू निघून गेलाय, टेकअप झालाय, डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली प्रणवच्या माध्यमातून. 14 षटक प्रगती पथावर आहे. 29 धावा दिल्या आहेत. हर्षल येऊन वडवली संघ बॅटिंग करतोय, थोडासा संघर्ष वाढलाय, इथून संघर्ष संपवा लागणार आहे. हो चांगला चेंडू, पाचीचं स्ट्रॉंग अपील झालंय, प्रणवला विकेट मिळतोय. प्रणव पाटील मगाशी आल्या काहीतरी सांगितलं की बाळू पाटील माझ्या डोळ्यात कचरा गेला, पण आता गोलंदाजी करतोय अशी जबरदस्त ना, असं वाटत नाही काहीच घडलंय त्याला मैदानात. जबरदस्त गोलंदाजी, यंगस्टर आहे प्रणव. तर प्रमोद म्हात्रे देसाईचे या प्रमोद आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा संघ खेळणारे प्रमोद म्हात्रे या येत आहेत कारण संघ त्यांना बांधणी करायची असेल. आता नितीन आणि आपण तर मोरेश्वर आल्यात. प्रमोद प्रणव गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला बॅटर चंद्रकांतला आपण पाहू शकता. राईट ओव्हर विकेट मार्क होतोय. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. काय गोलंदाजी करतोय बघा प्रणव, यंगस्टर आहे, हाईटचा पुरेपूर फायदा घेतोय. 4 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात, एक बॅटर बाद केलाय. काय गोलंदाजी करतोय,
अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. प्रणव पुणे गोलंदाजी मार्कवर प्रणव पाटील राईट आर्म ओव्हर कडे मारा करतोय अगासनगाव एंड कडून. स्ट्रायकला चंद्रकांत. फुलटॉस होता यावेळेला फायदा उचलता येत नाहीये. पंच नोची खूण करतायत. एक धाव इथे आपण कंप्लीट. 2 धाव एकूण मिळतात आणि येणारा चेंडू फ्रीट. एकूण धावा त्याला धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला कल्पेश पाटील आम्हाला माहिती देत 31 धावा आणि पुढील चेंडू फ्रीट. पचता सागर पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय. फ्रीटचा चेंडू मेजवानी दावत असणारे सुपर संडे मधील. आज देखील मला वाटतं काही मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असं वाटतंय. शाळकरी मुलं भरपूर आलेत. सुपर संडेला देखील परीक्षा क्लासेस असू शकतात किंवा पेपरची सराव परीक्षा देखील असू शकते. प्रणव ओ फटका चांगला यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू गेला लॉंग ऑफला. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून. एक यंगस्टर आहे, मोठी जबाबदारी त्याच्यावरती गोलंदाजी करण्याची आणि या मोठ्या स्पर्धेत तो खूप चांगली गोलंदाजी करतोय. प्रथम पारितोषिक 50, द्वितीय पारितोषिक 25 आणि चमचमणाऱ्या सिल्वरच्या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. प्रणव तो चंद्रकांत चौथ्याकडे पुढचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. चेंडू चालला यावेळेला आपण डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिसफील्ड झाली आदित्य कडून आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या गदी 36. पाच धावा आल्यात. एक चौकार गेला. फ्रीटचा चेंडू देखील आला. 9 आला होता. म्हणजे चांगलं षटक हाताळलं मित्रांनो. 9 जरी दिल्यात प्रणवडी पण खूप चांगली गोलंदाजी केली. निखिल काहीतरी त्यांच्याशी बातचीत करतोय. यंगस्टर आहे, त्याच्याशी बातचीत करणं, त्याला विश्वासात घेणं फार गरजेचं आहे. 36 अंतिम षटक. सागर पाटील काय करतो पाहायचं आता. इथून 50 जवळ पोहोचत असेल तर त्याला आक्रमक बॅटिंग करावी लागणार. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं. स्लोगरचा हाणामारीचा षटक. सौरभ आलाय. सौरभ भोईर आल्यात अंतिम षटकामध्ये. ओल ऑफ केलाय. उंच चेंडू गेलाय. लांबी देखील मिळाली. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. जाता जाता मिळून देतो सागर पाटीलला 6 धावा आणि आपण बघितलं तर वडवली सी संघाला 6 धावा. षटकार. सागर पाटील त्यासाठी थांब मिळाला. त्याच्यावरती हल्ला करू. पहिला चेंडू ओव्हर पिच मिळाला. पाठवून दिला मिड विकेट सीमारेषा पार. चौकार गेला. त्यानंतर चेंडू नाही मामा तुम्ही तिथून चेंडू बघा जरा. हा नवीन चेंडू. कधी चेंडू 18 फूट हे दिलाय ना. सागर बॉल दिलाय ना. मग एक चेंडू द्या लवकर. सचिन एक चेंडू द्या त्यांना. नाही आत्ता चॉईस नसणार आहे. 2 चेंडू दिले होते ना तुम्हाला चॉईस. नवीनच आहे चेंडू तो. 2 चेंडू तुम्हाला चॉईस सांगितले होते आम्ही. तो घ्यायला लागेल तुम्हाला. सेल्फी करेल तरी काय करेल सचिन. धन्यवाद मामा. चेंडू मिळालाय का मॅच बॉल. षटकाराला 42 झाले आहेत. इथून आक्रमणाला सुरुवात करतोय सौरभ भोईर आलाय. एंड बदललाय. पायचा फरक पडतो का सागर पाटील वर. उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता आहे. एसटी रक्षकांनी सांगितलं माझा झेल आहे मी घेणार आहे. बॅटर बाद.
नाही, कांदा कचकच कापताना नेहमी माणसाला रडवतोच. 42 धावा. साजन आलाय, साजन पाटील. सागर बघा धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. एक षटकार आला होता त्याच्या बॅटमधून. साजन पाटील. सौरभ भोईर रटम राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला साजन पाटील. साजन पाटील पाहिजे तर काय कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू बाकीत अजून विचार केला तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 50 जवळ पोहोचू शकते, 50 जवळ. हा चेंडू पुन्हा एकदा पूलच्या माध्यमातून गॅप शोधली. यावेळेला क्षेत्ररक्षक आल्यात. आदित्य काय क्षेत्ररक्षण केले बघा. असं वाटलं चौकार जाईल, स्वतःला स्ट्रेच केलं, चेंडूला थांबवलंय. 2 धावा मित्रमने सेव्ह केल्या आपल्या संघासाठी, वाचवल्या आहेत. 44 धावा. मगाशी जो चौकार गेला त्या धावा वाचवल्यात त्याने. इथे मगाशी 2 गेले त्यात चौकार गेला, आता 2 वाचवल्यात. पुढे गोलंदाजी मार्कवर सौरभ. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईक गेला साजन पाटील. आपण पाहू शकता अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. हो पुन्हा एकदा हवेमध्ये. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. गुड कॅच. काय झेल पकडलं. फटका चांगला होता यावेळेला. आपण तर शॉर्ट स्वीपर कव्हर रिजन मध्ये आणि तिथे झेल पकडला जातो. बॅटर बाद होतोय. राजने झेल पकडलाय. नारिवलीचे 12वे खेळ सांगता बाळू पाटील. मी कमीच बोलतोय. असू दे, काही हरकत नाही. नावं सांगा फक्त आम्हाला. 44 धावा. अजून एक बॅटर बाद होतोय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. देसाई मोरेश्वरचा संघ म्हणजे बेतोडे संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल. राजेंचा फटकावर साजेंचा फटका चांगला होता, पण झेल तेवढा चांगला पकडलाय. वैष्णव कडू. कडू म्हणजे समर्थ कडू. वेसी डेस्मन सेन्स या नावाने देखील ते प्रसिद्ध आहेत. ओ पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावर कव्हरच्या दिशेने उडवला चेंडू. वेगाने चालला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. वेळेला 46. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त आता 1 टार्गेट. किती धावांचं राहतं पाहिजे. चला बेतोडीचे कॅप्टन आणि देसाईचे कॅप्टन टॉस साठी या. सौरभ राईट राऊंड कडे मारा करतोय. ओ पूल केला. यावेळेला फटका खूप चांगला टाका वाजलाय. वाईट लॉंगरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले त्याच्याकडून झाली मिसफीड. 2 धाव होतात का पाहायचंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 48. 49 धावांचं लक्ष असणारे गडी बाद झाले तब्बल. आपण 48 वर पाहू शकता. तर 49चं लक्ष असणार. चला बेतोडीचे कॅप्टन देसाईचे कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. चला देसाईचे कॅप्टन मोरेश्वर. चला बेतोडीचे कॅप्टन आलेले आहेत. प्रवीण तांडेल येत आहेत. त्यामुळे देसाईचे कॅप्टन या. पहिल्या फिरतील शेवटची मॅच. चांगली मॅच बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. देसाईचे कॅप्टन या प्लीज या. मोरेश्वर आपल्या संघनायकाला पाठवून द्या. येत आहेत संघनायक कोणतरी येत आहेत. डिचे
चला देसाईचे कॅप्टन देखील आलेले आहेत. बेतोडीचे कॅप्टन या टॉस करूया आपण. प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होईल जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे, कारण आज शेवटचा दिवस आहे त्यांचा आणि आमची जोडी. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. आई जीवदानी क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबेगाव चषक 2025. तर मैदानामध्ये सामना सुरू आहे. हर्ष 11 वडवलीसी अरविंद काका वत्रे पुरस्कृत हा संघ, ज्यांनी प्रथम बॅटिंग केली. 48 धावा केल्यात आणि 49 धावांचं टार्गेट आई गावदेवी क्रिकेट संघ नारळीला पूर्ण करायचं आहे निर्धारित 5 ओव्हरमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली नारळी संघाची नयन पाटील आणि त्याचबरोबर आदित्य गोरपेकर. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेले हे दोन सलामीवीर बघूया या मॅच मध्ये कशी कामगिरी करत आहे. बॉलिंग मार्क व त्या ठिकाणी आपण बघताय सतीश जाधव उर्फ ब्राव. 49 बॅटिंग मध्ये फारशी चांगली कामगिरी राहिली नाही. आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत सागर. 2 धावा इथून पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगलं आहे आणि या 2 धावेने अकाउंट ओपन होतंय. नारळीचं अकाउंट ओपन होतं त्या ठिकाणी. बॅटर आपण बघतायत नयनचं. नयन लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण बघतायत. अत्यंत सुंदर अशी जोडी. असे अनेक फलंदाज आहेत, असे अनेक संघ आहेत ज्यांचे सलामीचे फलंदाज आपण बघितलं लेफ्टी राईटी आहे. मगाशी आपण बघितलं राहुल चौधरीला सलामीला, त्याच्या समेत रोहितला बघितला. दिवा संघातही लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सुमित बरोबर अनिकेतला आपण बघतो. उडवलाय पाठवलाय फिल्डर चेंडूच्या खाली, पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर थेट लँड होतोय. 6 वॉट अ शॉट. आणखीन एक, हा देखील जाईल का आणि हो गेलाय सीमापार. सलग दुसरा षटकार.
नयनचा नाद जबरदस्त आपण बघतायत. काय प्रहार केले, टायमिंग किती बेमिसाल होतं या फटक्यामध्ये. सतीश पुन्हा एकदा. हो मिस टायमिंग, फटका फसलाय. ऑन साईडला खेळायचं होता. चांगला चेंडू पण वॅकेट एरियामध्ये पडतोय. एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 15 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे एकूण आपण बघितलं तर ते म्हणजे 49 धावांचं. नारळी संघ यंदाच्या हंगामात 3 ते 4 ट्रॉफीज त्याच्या नावावरती आहेत. पण सेमीफायनलचं गणित यंदा त्यांना बऱ्याच स्पर्धांमध्ये सुटलं नाही. पण परफॉर्मन्स खूप चांगला देतो हा संघ. मी आधीच उल्लेख केला होता की भरपूर असे संघ आहेत ज्यांना ट्रॉफीज कमी आहेत किंवा काही जणांना ट्रॉफी देखील नाहीत, पण परफॉर्मन्स जबरदस्त होतोय. आणि उलटफेर आपण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये सातत्याने बघत आलेलो आहे. मोठमोठे उलटफेर आपण बघतोय की जो संघ फॉर्मात असा आहे वाटतो त्याला एखादा संघ येऊन पराभूत करून टाकतो आणि तिथे धक्का देतो सगळ्यांना. स्विच खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव आणखीन येईल. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. सतीश बॅटिंगमध्ये सतीशची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही, तो लवकर बाद झाला. 6 बॉलमध्ये केवळ 1 धाव केली, पण बॉलिंगमध्ये आपण बघतायत कुठेतरी धावा जास्त खर्च करतोय. अपील पंचांनी स्वीकारले, फलंदाज बाद होतोय. 16 धावा खर्च जरूर केल्यात पण एक विकेटही इथे प्राप्त केली आहे. न्यू बॅटर गुरुदास मैदानात दाखल झाले. गुरुदास भोईर. धावा धावफलकावरती एकूण आपण बघताय 16 धावा झालेल्या आहेत. धावा भरपूर आलेले आहेत पण विकेट या क्षणाला आदित्यची प्राप्त करतोय तर म्हणजे सतीश. सतीश पुन्हा एकदा. हो 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 सॉफ्ट डिसमिसल्स, फलंदाज बाद. सेलिब्रेशन बघा, दोघांमध्ये प्रचंड घनिष्ठ संबंध आहेत मैत्रीचे, पण इथे सेलिब्रेशन बघतायत आणि सांगतायत की तुला कसं फसवलं आम्ही. आणि अशा पद्धतीने फलंदाज गुरुदास देखील ज्या पावलांनी गेला होता त्याच पावलांनी माघारी परततोय. हा दुसरा धक्का गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीला. भरपूर वर्ष या संघासाठी दिलेले आहेत, प्रचंड अनुभवी आहेत. बघूया या क्षणाला रामकृष्ण साथ देतील का नयनची. नयनने अवघ्या 4 बॉलमध्ये तब्बल 15 धावा केलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूने शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यानंतर तर दीपेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेन दीपेश पाटील यांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नारळी संघाची जर्सी आपण बघतायत पिंक अँड व्हाईट आणि त्याचे सौजन्य परेश ठक्कर माजी सरपंच, राम भोईर माजी उपसरपंच यांच्या सौजन्याने हे टी शर्ट देण्यात आले. तर दीपेश पाटील याच कडून आपल्याला या 2 दिवस स्पर्धेमध्ये 2 दिवस जेवणाची उत्तम व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्नदाते आहेत आमचे, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांनी सगळ्यांचीच भूक शमवण्याचं काम केलं आणि अत्यंत सुंदर पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आली. हो चांगला चेंडू, बॅक टू द बॉल खेळतायत. यावेळेस मात्र चेंडू पकडायच्या आधीच फेकण्याची घाई आणि त्यामुळेच तो निसटला आणि या दरम्यान एक धाव इथून मिळते. बॉलिंग मार्कवर चंद्रकांत पाटील. पहिलाच बॉल सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ती म्हणजे आपण बघतायत 17 धावा झाल्या. टार्गेट आहे 49. अजूनही 32 धावांची इथून गरज असेल विजयासाठी.
आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या काटेचीच आपण बघितली, जिथे 50 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं त्याच्या आधी 49 बघितल्या होत्या, नंतर 44 आपण 4 ओव्हरमध्ये बघितल्या, या मॅचमध्ये 48. पण जेव्हा 40+ पहिला दिवस उजाडला 16 तारखेला, तेव्हा मात्र 96 धावा नागावच्या आम्ही बघितल्या 40+मध्ये. मोठमोठे धावसंख्या पहिल्या दिवसात बघितल्या, पण दुसऱ्या दिवशी 40+च्या 17 तारखेलाही धावा फारशा बघितल्या नाही आपण. तो ड्राईव्ह करतात, हवेतून खेळतात, पॉइंटला फील्ड डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले, पण त्या ठिकाणी प्रयत्नांना अपयश, चेंडू सीमा पार, हा चौकार. फिल्डिंग मध्ये खूप मोठी चूक झाली बघा. कुठेतरी बॉडी लँग्वेज या ठिकाणी आपण बघतो, ज्या पद्धतीने फिल्डिंग सुरू आहे, जसे काही खांदे पूर्णपणे गळून पडलेले आहेत, कुठेही तो कॉन्फिडन्स दिसत नाही आहे. 48 धावा जरूर झाल्यात, पण ही फार कमी धावसंख्या नाही आहे. तुम्ही फाईट करू शकता, पण त्यासाठी सगळ्यांची एकजूट, सगळ्यांची मेहनत फार महत्त्वाची आहे. ओ स्लाइस करतात बॅटची, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये होते. एक धाव इथून पूर्ण करतात वेगाने, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण चाललेली ती म्हणजे एकूण 22 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. 16 या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा चंद्रकांतने दिलेल्या आहेत. पुढचे 3 चेंडू बघूया कशा पद्धतीने बॉलिंग होते. स्ट्राईकवरती नयन, अप्रतिम बॅटिंग नयनने पहिल्या 5 बॉलमध्ये 16 धावा केलेल्या आहेत. 2 गगनचुंबी षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले, तोच नयन स्ट्रायकिंग इनला. हलक्या हाताने मिड ऑफला फिल्डर आहे तिथे, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला दुसऱ्या बाजूने नयनने, कारण फिल्डरने लगेच चेंडू उचललाय. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो ती म्हणजे 23-49 करायच्यात, म्हणजे अजूनही विजयासाठी इथून 26 धावांची गरज आहे. सुरुवात धमाकेदार झाली, मात्र त्यानंतर थोडंसं शांत ठेवलं चंद्रकांतने. एक चौकार जरूर आला, पण 3 सिंगल 3 बॉलमध्ये आलेले आहेत आणि एक चौकार, एकूण 7 धावा खर्च केल्यात. हो, यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवला होता ऑफस्टम्पच्या, वेग प्रचंड झोकून दिला होता. पिचिंग आपण बघितलं तर थोडीशी पुढे ठेवली होती आणि त्याचमुळे चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला, कट करण्याचा प्रयत्न झाला, संपर्क झाला नाही. वेगाने पूर्णपणे इथे चकवलं फलंदाज झाला. फलंदाजसाठी रामकृष्ण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, ओव्हर द विकेट. ओहो, एज होती बहुतेक, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय. 4 धावा. लावून घ्या वडवली टीम. अरविंद काका वत्रे पुरस्कृत हा संघ आपण बघतायत. हर्ष 11 वडवली कित्येक वर्ष या संघाचे पुरस्कृते म्हणून नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. अनेक संघांना पुरस्कृत करत असतात. जर या ठिकाणी आला असाल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील, अरविंद काका वत्रे म्हणा, महेंद्र म्हात्रे म्हणा, या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. नागली म्हटलं की नक्की जगदीश पाटील यांचा संघ, राजू काटे यांचा संघ, 40+ संघ देखील जबरदस्त आहे. उमेश पाटील देखील मॅच बघत असेल, त्यांचंही स्वागत. सगळ्यांचं नामोल्लेख होणार नाही, पण करता येणार नाही, पण सगळेजण जे मॅच बघत असतील, वडवलीला सपोर्ट करत असेल, त्यांचंही आपण स्वागत करूया. यंदा चेंज द गेम वडवली बी जबरदस्त फॉर्मात आहे आणि पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती सातत्याने नाव करतात. एकच उपविजेतेपद आलंय आणि बाकीच्या सगळेच फर्स्ट प्राइज वडवली बी देखील पटकावतोय. चेंज द गेम या नावाने खेळणारा संघ कित्येक वर्षापासून वडवली गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने ज्याने मोठं केलेलं आहे. सोपं काम नसतं. एखादा संघ फॉर्मात असो 1 वर्ष 2 वर्ष, जास्तीत जास्त 3 वर्ष, पण काही संघ असे आहेत
की गेले 5-6 वर्षापासून सातत्याने आपली दहशत निर्माण करून आहेत. पारितोषिकामध्ये जरी कपात होत असेल, स्पर्धा भरपूर खेळत आहेत, त्यातून 8-10 बक्षिसं जरी मिळाली तरी तो फॉर्म चांगला असं आपण म्हणू शकतो. वळी आपण 2 ओव्हरनंतर धावा झाल्या धावफलकावरती 27. अजूनही विजयासाठी 22ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. वैष्णव बॅक टू द बॉलर खेळतायत आणि बघा नयनला शांत ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये नयनने टार्गेट केलं सतीश जाधवला, तिथे 16 धावा आपण बघितल्या, पण जसे 2 विकेट पडले नयन थोडासा संयमी झाला. त्याला माहिती आहे जबाबदारी महत्त्वाची आहे. आणखीन 1-2 विकेट गेले तर दबाव आपल्यावरती येऊ शकतो. हो फुल टॉस आहे. ओव्हर द वेस्ट हाईट अंपायरने सांगितलं नो आहे. नो वरती मिळतील एकूण 2 धावा आणि 2 धावा म्हणजे 2+1 एकूण 3 धावा आणि मिळेल फ्रीट. त्या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 30. अजूनही 19 धावांची गरज आहे विजयासाठी. हा बॉल कमरेच्या वर होता आणि नयनने ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित बॅटवर आला नाही. कमरेच्या वर असल्या कारणाने ते टायमिंग साधता आलं नाही. तर 17 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. नांदिवली संघ देखील मैदानाच्या बाबतीत भाग्यशाली आहे. नांदिवलीचं अत्यंत सुंदर क्रीडांगण गावदेवी क्रीडांगण त्याला नाव देण्यात आले. फ्रीटचा इशारा अंपायर करतात. आणि वडवलीलाही सध्या तरी भरपूर मैदान आहेत त्या विभागामध्ये, पण जशी डेव्हलपमेंट होईल जागेचे भाव गगनाला भिडतील. हो हो यावेळेस फ्रीट आहे. फिल्डर त्या ठिकाणी सागर. चुका 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 आणि चुकांची ही मालिका सुरू आहे. या ठिकाणी आपण बघतायत बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन सोपवलेला आहे आणि बघूया. रिव्ह्यू घेण्यासाठी काही सेकंद असतात तुमच्याकडे, पण बऱ्याचदा डगआउटमधून आवाज दिल्यानंतर तो रिव्ह्यू घेतला जातो. तर चेक करूया आपण. आमचे अंपायर विनोद कुमार या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. तर बघूया कुठे आहे बॉल. तर प्रमोद दादांचं या ठिकाणी आगमन होते. स्वागत आहे आपलं पुनश्च. चेक करूया आपण कुठे चेंडू होता. ग्राउंड नंबरचा कुठलाही सिग्नल आला नाही, पण बॅटिंग साईडने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बॉलिंगच्या माध्यमातून सतीशने 16 धावा दिल्या. चंद्रकांतने थोडासा दुर्भाग्यशाली ठरला. त्याचे 2 चौकार जे आले ते खराब फिल्डिंगमुळे आले. नो बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल, त्यामुळे तो पुन्हा मिळेल. आणि नो वरती हा चौकार. एकूण 5 धावा. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा झाल्या. 14 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 2 बीमर आहेत, त्यामुळे नियमानुसार गोलंदाज बॉलिंग करणार नाही. दरम्यान देसाई संघ आणि प्रमोद म्हात्रे यांचं आगमन झालंय. स्वागत आहे प्रमोद म्हात्रे. तर देसाई वर्सेस बेतवडे. प्रवीण तांडेल यांचा संघ तुम्ही बघाल इन ॲक्शन मध्ये. समोर देसाई टीम असणार आहे. देसाईने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. हितेश बॅटिंग काय नक्की सांगा. हितेश इशारा करत आहेत की बॅटिंग. हितेश भोईर. प्रमोद म्हात्रे या आपण. आपलं स्वागत आहे. आयोजक आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. तर होऊया आपण मैदानाकडे. टार्गेट एकूण आपण बघितलं तर आता 14 करायच्यात. 35 झालेले. वैष्णव कडू आणि वैष्णव कडूच्या जागेवरती आता मनीष येतोय. वैष्णव कडूची गोलंदाजी थोडीशी घातक होती. बॅट्समनसाठी 2 बीमर आले आणि त्याच कारणास्तव अंपायर म्हणाले की तो आता बॉलिंग करू शकत नाही. मनीष येत आहेत. हो हो यावेळेस मात्र नो बॉल होता. फ्रीट होता, त्यामुळेच इथे क्लीन बोल्ड ग्राह्य धरला जाणार नाही. बऱ्याचदा फ्रीट वरती आपण बघतो की फलंदाजाच्या लक्षात येत नाही, काही जणांच्या लक्षात येत नाही. फ्रीट वरती फलंदाज 4 पद्धतीने बाद होतो. त्यातली सगळ्यात कॉमन पद्धत म्हणजे रनआउट, त्यानंतर इट द ट्वाइस, हँडल द बोल्ड आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. असे 4 प्रकार फ्रीट वरती बाद होण्याचे आहेत. पण हे 3 प्रकार जे आहेत ते फार रेअरली आहेत. पण रनआउट हा एक त्यातला कॉमन प्रकार आपण बघत असतो.
इथे क्लीन बोल्ड झाले त्यामुळे फलंदाज बाद नाही. हो उडावला चेंडू उंच गेला झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप. आणि सागर काय करतो हा प्रश्न आता विचारला जाईल समर्थकांच्या वतीने. पहिल्या ओव्हर पासून खराब फिल्डिंग होते आणि त्या फिल्डिंगमुळेच इथून हा सामना आता तो निष्ठा चाललेला आहे. चेंडू देखील त्याच्याच मागे लागलाय. 40 धावा झाल्यात. 9 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर मनीष. ग्राउंड फिल्डिंग ही चांगली आहे. सागर खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे पण आज त्याची फिल्डिंग होत नाहीये. इथून मात्र नशीब पुन्हा एकदा नारिवलीच्या बाजूने येतोय. हा चौकार गॅप मधून चेंडू 2 फिल्डरच्या मधून निघून गेला सीमारेषे बाहेर आणि लगातार बॅक टू बॅक आपण बघतायत हे 2 चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. रामकृष्णच्या बॅट मधून 3 चौकार आलेले आहेत आणि इक्वेशन आता आपण बघू शकाल 5 धावांची गरज आहे विजयासाठी. हा चेंडू ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये आणि बघा तिथे रामकृष्ण धावत नव्हते. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलक होती 46. केवळ 3 धावांची गरज आहे. मॅच आता पूर्णपणे खुली झाली ओपन झालेले. ते नारळीच्या बाजूने आपण बघतायत. नारळीचं पारडं जड. ड्राईव्ह करतायत. टायमिंग प्रॉपर नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत जातो. मिड विकेटला 1 धाव येते. आता केवळ 2 धावांची गरज आहे विजयासाठी. ही पार्टनरशिप अत्यंत चांगली राहिली नयन आणि रामकृष्णामध्ये. एका बाजूला प्रचंड अनुभव दुसऱ्या बाजूला सातत्य का असं यंगस्टर आहेत पण फार कमी वयात नयनने प्रचंड अनुभव घेतलाय. षटक संपलेलं आहे या ठिकाणी 3रं आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी हव्यात 3 धावा. 2 हव्यात माफ करा. बघा 1 धाव काय वाढली. डगआउट मधून सगळ्यांनी डोळे मोठे गेले. होतं असं कधी कधी कारण माहिती आहे 1-1 धाव किती महत्वाचे. तर दिपेश पाटील यांचं आगमन झाले. आपण त्यांना सन्मानित करूया आणि हा सन्मान करण्यासाठी राकेश मडवी यांना विनंती करणं आपलं शुभ असते. दिपेश पाटील यांना आपण सन्मानित करायचंय. बॉलिंग मार्कवर विशाल पाटील. नकार देत होते रामकृष्ण पण ही चेकी सिंगल पूर्ण केले. लेग बायच्या रूपाने स्कोर इक्वल झालाय. 1 धावेची गरज आहे. हे दोन्ही संघ एकमेकांच्या अगदी शेजारी गाव आहेत आणि दोघांमध्ये अत्यंत घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. एकत्र सरावही करत असतात आणि हा विनिंग शॉट नयनच्या बॅट मधून षटकार. 1 हवी होती जास्त केलेले आहेत. 5 धावा एक्स्ट्रा गेलेले आहेत पण त्या नयनच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. सामना जिंकलाय गावदेवी क्रिकेट संघ नारळीने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर वागेश्वर जय वागेश्वर देसाई वर्सेस बेतोडे. देसाईने लगेचच मैदानावरती उतरायचंय फिल्डिंग साठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. हा पुरस्कार बघूया. तर नयन पाटील मॅन ऑफ द मॅच ज्याने 1 धावा केल्यात. 11 बॉल 29. प्रमोद मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे प्रमोद मात्रे. देसाई संघाचे एक लेजंड क्रिकेटपटू आणि सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेरून सूत्र हलवणारे आपल्या संघाला सपोर्ट करणारे मार्गदर्शन करणारे. तर यायचं नाही मॅन ऑफ द मॅच. 1 धावा केल्यात 29. चेंडू फेस केले होते 11. या नाही मॅन ऑफ द मॅच कोणाचे असे द्यायचंय. तर प्रमोद माथुरे यांना विनंती करून आपलं शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन नयन पाटीलला सन्मानित करायचं आहे. 11 बॉल मध्ये या फट्ट्याने ठोकल्या 29 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये 16 धावा कुठल्यानंतर सामना आपल्या बाजूने
जवळजवळ 60% पूर्णपणे झुकवला होता. तोच नयन पाटील मॅन ऑफ द मॅच. लेजंड क्रिकेटपटू प्रमोद मात्रे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारत असताना होऊया पुढच्या मॅचकडे, जिथे देसाई टॉस जिंकून फिल्डिंग करतोय व बेतवडे संघाला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. जशी या मॅचला सुरुवात होईल आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून बाळू पाटील यांना. पण त्याआधी आपण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रमोद मात्रे आत्ताच आले, लगेचच त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये जो मान्यवर लगेच या जेव्हा जेव्हा व्यासपीठावरती येतो लगेचच त्याचा सन्मान केला जातो. तर राज आलेले आहेत आणि राजचं देखील स्वागत करूया. राज, आकाश, विकास